मित्र हो, एका चुकीच्या बातमीमुळे देश पेटू शकतो आणि एक खरी बातमी देश बदलू शकते। मित्रांनो, आज आपण फक्त मोबाईलवर एक बोट फिरवतो आणि सेकंदात आपल्याला जगात काय चाललंय ते समजतंय। पण विचार करा, आजपासून जवळजवळ 194 वर्षापूर्वी जेव्हा वीज नव्हती, इंटरनेट नव्हतं आणि रस्तेही नीट नव्हते, तेव्हा एखादी बातमी लोकांपर्यंत कशी पोहोचत असेल? हाताने शाही लावून कागद छापले जायचे आणि ती बातमी गावोगावी पोहोचायला कित्येक दिवस लागायचे। 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणचा पहिला अंक काढला आणि महाराष्ट्रात पत्रकारितेची एक क्रांती सुरू झाली। तिथून सुरू झालेला हा प्रवास आजच्या लाईव्ह आणि डिजिटल युगापर्यंत कसा पोहोचला, हा प्रवास जितका ऐतिहासिक आहे तितकाच तो थरारकही आहे। चला तर मग आजच्या पत्रकार दिन विशेष भागात पाहूया दर्पण ते डिजिटल। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात एसपी मराठी। चला तर मग सुरू करूया। 19व्या शतकाच्या सुरुवातीला समाज अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानात अडकलेला होता। अशा काळात दर्पण हे केवळ वृत्तपत्र नव्हतं, ते होतं समाजाचा आरसा। तेव्हा बातम्या म्हणजे फक्त घटना नव्हत्या, कुठे पाऊस पडला, गव्हर्नरने काय आदेश दिला, यासोबत लोकांनी शिकलं पाहिजे, समाज बदलायला हवा, असे विचार मांडले जायचे। विशेष म्हणजे दर्पण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत होतं, कारण एकीकडे सामान्य माणूस वाचावा आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनाही जनतेचा आवाज ऐकू जावा। यानंतर आले लोकमान्य टिळक आणि केसरी। या काळी एक अग्रलेख म्हणजे आजच्या 1000 ट्वीट्स इतकी ताकद होती। सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, या एका प्रश्नाने अख्खी ब्रिटिश राजवट हादरली। त्या काळी पत्रकारिता म्हणजे नोकरी नव्हती, ते होतं देशासाठी मरण पत्करण्याचं व्रत। मित्र हो, स्वातंत्र्यानंतर भारताचा चेहरा बदलू लागला, बातमीचा वेग वाढला, पण कष्ट कमी झाले नाहीत। 60-70च्या दशकात सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, केसरी अशी वृत्तपत्रे गावागावात पोहोचू लागली। तेव्हा बातमी कशी यायची माहिती आहे का? टेलेक्स मशीनचा टिकटिक आवाज, रिपोर्टर बातमी लिहून एसटी बसच्या ड्रायव्हरकडे द्यायचा, तालुक्याच्या बातमीसाठी ट्रंक कॉल, रात्रभर छपाई आणि पहाटे सायकलच्या घंटीवर बातम्या। पण तरीही त्या कालच्या बातम्यांमध्ये वजन होतं। आजचा रिपोर्टर हे सगळं सहन करेल काय वाटतं तुम्हाला? मित्र हो, पुढे 90च्या दशकात पत्रकारितेत मोठा स्फोट झाला, ते म्हणजे टेलिव्हिजन। सुरुवातीला दूरदर्शनवर रात्री 7 वाजता फक्त 15 मिनिटाच्या बातम्या। भक्ती बर्वे, अनंत भावे यांचा गंभीर आवाज ऐकायला अख्खा महाराष्ट्र टीव्ही समोर बसायचा। पण खरी क्रांती झाली 2003 आणि 4 नंतर, जेव्हा खाजगी वृत्तवाहिन्या आल्या। ब्रेकिंग न्यूज हा शब्द आपल्या आयुष्याचा भाग बनला। घटना घडत असतानाच आपण ती थेट लाईव्ह पाहू लागलो। ओबी व्हॅन, मोठे माईक, कॅमेरे, पण हळूहळू एक बदल झाला। बातमीपेक्षा आधी ब्रेकिंग व्हायची शर्यत सुरू झाली। मित्र हो, 2010 नंतर आलं डिजिटल युग। स्वस्त इंटरनेट, स्मार्टफोन आणि बातम्या थेट आपल्या खिशात। आज ना टीव्हीची गरज, ना सकाळच्या पेपरची वाट। फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि आता इंस्टाग्राम रील्स, आज प्रत्येक नागरिक सिटीजन रिपोर्टर आहे। पण मित्रांनो, या वेगासोबत एक मोठा धोका आला। आज प्रश्न हा नाही की बातमी खरी आहे का, प्रश्न हा आहे ती व्हायरल होणार का? फेक न्यूज, अर्धसत्य आणि पडताळणी न करता शेअर करण्याची घाई, हीच आजच्या डिजिटल युगातली सर्वात मोठी परीक्षा आहे। बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणातून आजच्या डिजिटल स्क्रीनपर्यंतचा हा प्रवास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते, माध्यम बदलली, कागदाच्या जागा स्क्रीनने घेतली, पण बातमीचं महत्त्व आजही तितकंच आहे। आज पत्रकार दिन आहे, ज्या पत्रकारांनी जीव धोक्यात घालून पाऊस पाण्याची पर्वा न करता आपल्याला सत्य दाखवलं, त्या सर्वांना मनापासून सलाम। कॅमेरा बंद झाला तरी सत्यासाठीचा संघर्ष कधीच बंद होत नाही। तुम्हाला काय वाटतं, जुन्या काळची पत्रकारिता चांगली होती की आजचं डिजिटल युग? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण प्रवासासाठी एसपी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।